नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कलाकार कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या दमदार सुरू असलेली मालिका साधी माणसं या मालिकेतील मीरा म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओमध्ये येणाऱ्या कलाकाराच्या जीवनाविषयी तुम्हाला लवकरात लवकर जाणून घेता येईल. चला तर पाहूयात मीराच्या वैयक्तिक आयुष्याविषयी. मीरा यांचं खरं नाव आहे शिवानी बावकर. त्यांचा जन्म 11 मार्च 1994 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्या मूळच्या दादरकर. 2024 नुसार त्यांचं सध्याचं वय 30 वर्ष. शिवानी यांनी त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतच पूर्ण केलं. यासोबतच DG रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयातून त्यांनी BCom पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यांनी जर्मन लँग्वेजमध्ये स्पेशलायझेशन केलं व मास्टर डिग्री मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जर्मन लँग्वेज एक्सपर्ट म्हणून IT सेक्टरमध्ये जॉब देखील केला. यासोबतच त्या भरतनाट्यम विशारद देखील आहेत. शिवानी यांना डान्सिंगची आणि सिंगिंगची प्रचंड आवड आहे. यासोबतच त्यांना ट्रेकिंग करायला देखील प्रचंड आवडतं. आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 7,76,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर 4 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्या अंदाजे 30 ते 35,000 रुपये चार्ज करतात. शिवानी यांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायची प्रचंड आवड होती. 11वीला असतानाच त्यांनी एक थिएटर ग्रुप जॉईन केला. त्यांना नाटकात काम करणं आवडू लागलं, परंतु त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सुरुवातीला शिक्षण पूर्ण करायला सांगितलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रमोद प्रभुळकर यांच्या मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमधून अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. शिवानी यांची पहिली मालिका देवयानी या मालिकेत त्यांनी एक छोटीशी भूमिका साकारली होती, परंतु खऱ्या अर्थानं शिवानी बावकर महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचली 2017 साली ती झी मराठी वाहिनीवरील लागी झालं जी या मालिकेतून. त्यांनी साकारलेली शितली प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनावर राज्य करू लागली. याच शितलीचा लय असतील मनमौजी पण लाखात एक माझा फौजी हा डायलॉग प्रचंड गाजला. या मालिकेमुळे शितलीला अफाट प्रसिद्धी मिळाली. खूप मोठा चाहता वर्ग देखील मिळाला. अहो एवढंच काय, तर 2018 साली झी मराठी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सून हे पुरस्कार देखील त्यांना मिळाले. त्यांच्या समवेत अभिनेते नितीश चव्हाण यांनी आजा नावाची भूमिका साकारली. शितली आणि आजाची जोडी अखंड तरुणाईला भुरळ घालत होती. या जोडीला सर्वोत्कृष्ट जोडी म्हणून देखील पुरस्कार मिळाला आहे. 2019 साली झी मराठी वाहिनीवरील अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेत त्यांनी पल्लवी नावाचं पात्र साकारलं. तर 2020 साली चला हवा येऊ द्या या कॉमेडी शो मध्ये त्यांनी लेडीज जिंदाबाद या सीझन मध्ये काही वेळ काम देखील केलं. तर 2021 मध्ये सोनी मराठी वाहिनीवरील कुसुम या मालिकेत देखील त्यांनी कुसुम ही मुख्य भूमिका साकारली. तर 2023 मध्ये झी मराठी वाहिनीवरील लवंगी मिरची या मालिकेत त्यांनी आसमी नावाचं पात्र साकारलं. तर 2024 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रचंड गाजत असलेली मालिका साधी माणसं या मालिकेत त्या मीरा नावाचं पात्र साकारताना दिसत आहेत. त्यांच्या समवेत अभिनेते आकाश नलावडे हे सत्या नावाची भूमिका साकारताना दिसत आहे. 2017 साली प्रदर्शित झालेला उंडगा हा शिवानी यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर युथ ट्यूब, गुलर यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी उत्तम काम केलं. याचबरोबर झी टॉकीजच्या मनमंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचालनाचं काम देखील केलं. केवळ मालिका आणि चित्रपट एवढंच नव्हे, तर शिवानी बावकर खूप साऱ्या अल्बम सॉन्गमध्ये झळकल्या. नाते नव्याने या अल्बम सॉन्गमध्ये त्या अजिंक्य राऊत यांच्यासोबत दिसल्या. चाहूल, लाजताना, वेड्या मनाला, बरसुदे, खुळाचं झालो ग, लग्नाची पिपाणी यांसारख्या अल्बम सॉन्गमध्ये त्या नितीश चव्हाण म्हणजेच आपला लाडका आजा यांच्यासोबत दिसल्या. शिवानी बावकर प्रचंड प्राणीप्रेमी आहेत. त्यांना डॉग्स प्रचंड आवडतात. तर अशा उत्तम अभिनेत्रीच्या फॅमिलीविषयी जाणून घेऊयात. मित्रांनो, शिवानी बावकर या सध्या अविवाहित असून त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या करिअरवर आहे. शिवानी यांच्या आई शिल्पा बावकर
शिवानी यांचे बाबा, शिवानी यांची लहान बहीण अनुष्का बावकर, शिवानी यांचा मानलेला भाऊ लागीर झालं जी फेम निखिल चव्हाण. तर मित्रांनो, एक उत्तम अभिनेत्री, एक उत्तम डान्सर, एक उत्तम सिंगर आणि जर्मन लँग्वेज एक्सपर्ट असणाऱ्या शिवानी बावकर यांनी साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आवडली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. शिवानी यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन कलाकारांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.